गोलंदाज राहुल आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. चला मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅकअप साठी फिल्डर आला. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम अनन्या ध्रुविका एट काटे मानिवली संघ 1 रनने धावफलक ओपन झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सागर आपल्याला पाहायला मिळेल. चला तुर्बे संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. व्हाईट बॉलचा इशारा. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रोक तर जरूर चांगला होता, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 3 रन होतात. लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला थोडासा कॉलर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग साईडला ज्या खुर्च्या आहेत त्या कृपया करून थोड्याशा मागे करा. नो बॉलचा इशारा आणि बॅट्समन स्टंपिंगच्या साह्याने सागर या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा विकेट प्राप्त केलाय. नवीन बॅट्समन प्रवीण. लाईन चांगली होती. अप्रतिम दर्जाचा बॉल. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केल्यानंतर चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाजाने. या मोमेंटला टॅप केलाय. बॅट्समन या ठिकाणी होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रवीण देखील आल्या पावली माघारी परततोय. चार ओव्हरची मॅच आहे. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. नवीन बॅट्समन धीरज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर स्पेल नंबर 2 जिग्नेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न देखील दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालाय. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला अवांतर स्वरूपामध्ये. 1 धाव ऍड केल्यानंतर 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टॅप केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू जाईल सरळ 4 रनसाठी. हा चौकार येतोय.
बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. एक महत्वपूर्ण विकेट. टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग थोडस मिस केलं बॅट्समन सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नो प्लस 1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. या ओव्हर मधला जिग्नेश गोलंदाजीच्या मार्कवर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 14 रन आतापर्यंत होतात. नो बॉलचा इशारा. चांगली फिल्डिंग हाकीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ विकेट कीपर म्हणून जी जबाबदारी आणखीन एक व्हाईट बॉल. 16 रन 16 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जिग्नेशचा हा बॉल पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जेवढ्या धावा बॅटने आल्या नाही तेवढ्या धावा आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीम अनन्या ध्रुविका एट काठी मानिवली संघ टॅप केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती आणि तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 21 21. ट्वेंटी 21 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज सज्ज होत आहे. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हलक्यात आणि कट केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर. लाईन चांगली होती परंतु लाईन
मिस केली गेली. 24 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक रनच्या साह्याने कुठेतरी धावफलक वाढवण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला होतोय. काठी मानिवली या टीमच्या माध्यमातून हलक्यात आणि दिशा दिली डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नो बॉलचा इशारा पंचांनी जरूर दर्शवलाय. आतापर्यंत 26 रन. स्टेप आउट करून स्ट्रोक केल्यानंतर एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. 27. शेवटचा अंतिम बॉल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन होईल स्टंपिंगच्या साह्याने बाद. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 27 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केल्या. नो बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31. गोलंदाज सज्ज होते. व्हाईट बॉलचा इशारा अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन. टॅप केलाय. टायमिंग प्रॉपर परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन. आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. इनिंग नंबर 1 सध्याच्या घडीला ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. 2 बॉलचा खेळ परंतु तेवढाच चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लेगशिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते.
लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सरळ. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर आहे. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि 43 रन. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 44. फुलटॉस होता परंतु पायाचा वेध घेतला. दिग्बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 45. 45 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष सेट करायचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अनन्या ध्रुविका एट काटे मानिवली या टीमला 9+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटची संधी. टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन होतात आणि 49 रनचं टार्गेट असेल. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. चला खेळाडू कक्षामधूनच तुम्हाला बॅटिंग साठी यायचं आहे. $49 49 रनचं टार्गेट आहे सध्याच्या घडीला टीम विकी पॅकर तुर्बे या टीम समोर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तुर्बे टीम वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय. स्पेल नंबर 1 गोलंदाज धीरज 49 धावा सध्याच्या घडीला काटे मानिवली या टीमला रोकायच्या अगेन्स्ट विकी पॅकर तुर्बे या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना धीरज आलाय स्ट्रायकिंगला. बॅट्समन लेफ्ट हँडेड हाकिम आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 1 रनने धावफलक ओपन झालाय सध्याच्या स्थितीला आणि अजूनही 48 करायच्यात येणाऱ्या 24 बॉल मध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रनर मध्ये परफेक्ट वेध घेतला गेला नाही.
अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. याच फटक्याची अपेक्षा होती आणि तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आणखीन एक प्रभावित करणारा स्ट्रोक हाकीमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड विस्फोटक बॅट्समन म्हणून सातत्याने हाकीम भरपूर बहुचर्चित राहिलाय. या क्षणाला दिशा भरकटली, दबाव थोडासा धीरजचा वाढलाय, परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी एक महत्वाचा विकेट त्याला प्राप्त करावा लागेल. स्ट्रोक चांगला आहे, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग कृष्णा त्या ठिकाणी तैनात होता. बीट करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःला सेफ करण्यासाठी फुटवर्कचा चांगला वापर केला. ज्या प्रकारे बॅट्समन हाकीमने 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 11 रन, 11 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. समीकरण बदलून गेलं. येणारे 18 बॉल आणि धावा मात्र पूर्ण करायच्यात, त्या म्हणजे 38 रन. 18 बॉल मध्ये करायच्यात 38. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज सज्ज होते. लॉफ्ट केलाय, टायमिंग अप्रतिम. रन मिळतात 4. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1+1. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन, 17. टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 17 रन धावफलकावरती. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका तुर्बे संघ. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. टॅप केलाय समोरच्या दिशेने, परंतु तेवढीच दर्जेदार फिल्डिंग. धीरज त्या ठिकाणी तैनात होता. धीरजने दैदिप्यमान क्षेत्ररक्षण मात्र जरूर केलं. शेवटचा अंतिम बॉल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. अशा धावा रोखाव्या लागतील काटे मानिवली या टीमला. टॅप केलाय हा चौकार. या चौकाराच्या साह्याने 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
12 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 26 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. काटे मानिवली संघ गोलंदाज कृष्णा आपल्याला पाहायला मिळेल. बारा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि रन करायचे आहेत त्यामध्ये 26 रन. कोलर पद्धतीचा हा बॉल रनआउटची संधी, परंतु या क्षणाला एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला टीमची धावसंख्या आतापर्यंत 25. या मोमेंटला क्लीन बोल्ड. बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. गोलंदाज सज्ज होतोय. नवीन बॅट्समन राहुल नो बॉलचा इशारा टॅप केला. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 27-27. सत्तावीस 27 49. क्लीन बोल्ड. बॅट्समन या ठिकाणी होईल बाद.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. टॅप करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन साई मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा लाईन चांगली होती. बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं. 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि रन मात्र करायच्यात, त्या म्हणजे 22. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता जिग्नेशचा. अजूनही 5 मध्ये 22 करायचे आहेत. शेवटचे 5 बॉल, अजूनही 22 रनची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अजून 21 रनची गरज. टॅप केलाय. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. प्रयत्न चांगला होता परंतु दिशा भरकटली. 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे नो बॉलचा इशारा आणि अवांतर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन. गोलंदाज सज्ज होतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. एकच रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 14 रन. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टॅप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा टॅप केलाय परंतु सामना जिंकलाय टीम अनन्या ध्रुविका काटू मानवली या टीमच्या माध्यमातून. तर चला टॉस साठी आपण या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विहान एट कोपरखेडणे टीमचे कॅप्टन. आपण त्वरित द्यायचं 3 ओव्हरची मॅच असेल. काटू मानवली संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. चला फिल्डिंग टॉस साठी त्वरित या.